नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेले 2 महिने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते, ती म्हणजे कोरोना आणि कोरोना। कोरोना बरोबरच आलेलं सक्तीचं लॉकडाऊन। गेले 60 दिवस जवळपास कित्येक देशभरातली लोक घरात आहेत, काही ठिकाणी हळूहळू मोकळीक मिळाली, पण 31 मे नंतर निदान रेड झोनमध्ये तरी कदाचित लॉकडाऊन 5.0 आणावा लागेल अशी चिन्ह दिसतात। यावेळेला सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न पडलाय की खरंच लॉकडाऊन यशस्वी झाला का। आज आपण हेच समजून घेणार आहोत की लॉकडाऊन पास झाला का फेल झाला। आणि यासाठी आपल्या बरोबर असणार आहे ती म्हणजे माहिती, कारण डेटा कायम खरं बोलतो असं म्हणतात। CPC एनालिटिक्स या संस्थेच्या साहिल देव, संजना कृष्णन आणि शार्दुल मानूरकर या तिघांनी लॉकडाऊनच्या 50 दिवसाचा अभ्यास केला आणि हा रिपोर्ट ORF या प्रसिद्ध थिंक टँकने प्रसिद्ध केलाय। याच रिपोर्टच्या आधारे आज आपण समजून घेऊया की लॉकडाऊन नक्की पास झालं का फेल झालं। त्यासाठी आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ। ज्या दिवशी भारतात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झालं त्या दिवशी भारतातल्या पेशंट्सची, कन्फर्म्ड पेशंट्सची संख्या होती ती म्हणजे 519। अर्थात आज आपण हे बघतोय त्यावेळेला ही संख्या 1.5 लाखाच्या आसपास गेली आणि जेव्हा हा अभ्यास केला गेला त्यावेळी ही संख्या साधारणतः 1 लाखाच्या आसपास होती। एक लक्षात घ्या की लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या 50 दिवसांचा हा अभ्यास आहे। त्यानंतर हा अभ्यास करणं, तो प्रकाशित करणं आणि आपल्याकडे येणं याच्यामध्ये काही कालावधी गेलेला आहे। त्यामुळे आकडे हे काही दिवसांपूर्वीचे आहेत, मात्र निष्कर्ष आणि निरीक्षणं साधारणतः आजही तशीच आहेत असं म्हणायला हरकत नाही। पहिला प्रश्न आपल्याला हा पडला पाहिजे की लॉकडाऊनची नक्की उद्दिष्ट काय होती। तर असं आपण पकडू की लॉकडाऊनची 4 उद्दिष्ट होती। त्यातला पहिला भाग म्हणजे कोरोना केसेसच्या वाढीचा दर कमी करणं, ज्याला इंग्रजीमध्ये फ्लॅटन द कर्व असं म्हणतात की कोरोना केसेसच्या वाढीचा दर कमी करणं हे पहिलं उद्दिष्ट होतं। दुसरं उद्दिष्ट असं होतं की फक्त केसेसच्या वाढीचा दर असं नव्हे तर एकूणातच कोरोना केसेस कमी झाल्या पाहिजेत, रोज मिळणाऱ्या नवीन कोरोना केसेस कमी झाल्या पाहिजेत आणि एकूणातच कोरोनाचा प्रभाव कमी झाला पाहिजे। तिसरं उद्दिष्ट आपण असं समजू शकतो की कोरोना हा कमीत कमी भागात राहिला पाहिजे, त्याचा देशभर स्प्रेड होता कामा नये। आणि चौथं उद्दिष्ट म्हणजे लॉकडाऊन हा कोरोना थांबवण्यासाठी नाही तर कोरोना लांबवण्यासाठी आहे हे गृहीत धरून या लॉकडाऊनचा वापर करून त्याला एक पॉज बटन समजून घेऊन भविष्यात जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल त्यावेळी कोरोनाचा जो प्रभाव आणि प्रसार होईल त्यासाठी भारतातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणं, तिच्यातले बेड्स वाढवणं, त्याच्यातले व्हेंटिलेटर्स वाढवणं आणि येणाऱ्या पॅन्डेमिकसाठी भविष्यात जो पॅन्डेमिक वाढत जाईल त्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम बनवणं। आपण हे पाहणार आहोत की या 4 ठिकाणी नक्की भारतानं कशी कामगिरी केली। पहिलं ऑब्जेक्टिव्ह अर्थातच असं होतं ते म्हणजे कोरोनाच्या केसेसच्या वाढीचा दर कमी करणं, ज्याला आपण फ्लॅटन द कर्व म्हणूया। लॉकडाऊनमुळं यामध्ये आपण बहुतांश प्रमाणात यशस्वी झालो असं दिसून येतं, कारण अर्ली लॉकडाऊन केल्यामुळं आपला जो डबलिंग रेट होता, अशा पॅन्डेमिकच्या वेळेला कोरोना केसेस किती प्रमाणात डबल होत आहेत, किती दिवसात डबल होत आहेत हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो। तर हा डबलिंग रेट आपण साधारणतः 5 दिवसावरून 13 दिवसांवरती आणला जेव्हा लॉकडाऊनचे 50 दिवस झालेले होते। म्हणजे कोरोना केसेसची संख्या दुप्पट होण्याचा वेग आपण मंदावण्यात यशस्वी ठरलो। तुम्ही ग्राफमध्ये बघू शकताय की बाकीच्या देशांनी नक्की या संदर्भात कशी कामगिरी केली। 500 केस झालेल्या सर्व देशांची तुलना केली तर 500 केस ज्या दिवशी झाल्या त्यानंतरच्या 50व्या दिवशी किती केस होत्या हे आपण तपासलं तर US मध्ये आपल्या जवळपास 10 पट केसेस होत्या। याचा अर्थ लॉकडाऊन केल्यामुळं कोरोना प्रसाराचा वेग आपण कमी करू शकलो असं निदान डेटा दाखवत आहे। याचाच दुसरा फायदा असा झाला की आपल्याकडे जी एकूण पब्लिक हेल्थ कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा आपण खूप कमी बेड वापरतो आहोत। सो पहिल्या उद्दिष्टावरती तरी निदान आपण पास झालो असं हा रिपोर्ट सांगतो। दुसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे अर्थातच एकूणातल्या केसेस कमी करण्याचं आणि ॲक्टिव्ह केसेस कमी करण्याचं। तुम्ही सध्या पेपरमध्ये बघत असाल, TV वरती ऐकत असाल की ॲक्टिव्ह केसेस किती आहेत। या बाबतीत नक्की भारतानं कशी कामगिरी केली हे तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता। आणि या ठिकाणी काही प्रमाणात यशस्वी तर काही ठिकाणी अयशस्वी अशी काहीशी आपली अवस्था आहे। आपण पाहू शकतो तर बहुतांश राज्यामध्ये कोरोनाच्या केसेस अजूनही वाढतात।
त्यामुळे उलटा यू असा जो कर्व आपण म्हणतो की हळूहळू केसेस वाढत जातील, मग एक पीक येईल आणि त्यानंतर हळूहळू केसेस कमी होत जातील, असं जे पॅन्डेमिकच्या बाबतीत घडतं असं बहुतांश राज्यात आपल्याला घडलेलं दिसत नाही. फक्त हिमाचल, उत्तराखंडसारखी छोटी राज्य आणि केरळ आणि पंजाबसारखी मोठी राज्य ह्यांच्यामध्ये साधारणतः हा यू कर्व येऊन गेला असं या रिपोर्टच्या 50 दिवसाच्या अभ्यासाअंती दिसून येतं. यानंतरच्या 10 दिवसात याच्यामध्ये काय बदल झाला हे बघावं लागेल. आंध्र प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश इथं साधारणतः नव्यानं येणाऱ्या केसेसची संख्या स्टेबल आहे, म्हणजे प्लॅट्यूवरती आहे असं म्हणता येईल. रोज साधारणतः त्याच केसेसचे नंबर आपल्याला सापडत आहेत. मात्र ही राज्य वगळता बाकी सर्व प्रमुख राज्यात कोरोनाच्या केसेस अजूनही वाढत आहेत. याचा अर्थ असा येतो की लॉकडाऊन जरी लावलेलं असलं तरी रोज सापडणाऱ्या कोरोना केसेसची संख्या वाढतीये. त्याचा पीक बहुतांश राज्यात आलेला नाही आणि त्यामुळे या केसेसची संख्या उताराला सुद्धा लागलेली नाही. त्यामुळे कभी खुशी कभी गम अशी काहीशी परिस्थिती या धोरणाच्या बाबतीत आपली झाली आहे असं म्हणायला हवं. विशेषतः 3 मे नंतर जेव्हा लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली त्यानंतर तामिळनाडू, बंगाल, बिहार, ओडिसा अशा राज्यांमध्ये स्टीप वाढ झाली, म्हणजे अशा राज्यांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढल्या. ही एक चिंतेची बाब आहे. कदाचित मायग्रंट लेबर या राज्यात परत गेल्यामुळं आणि तो आधी न जाता उशिरा गेल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली असावी, पण हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. या लॉकडाऊनचं तिसरं उद्दिष्ट होतं ते म्हणजे कोरोनाचा प्रसार हा कमीत कमी ठिकाणी राहिला पाहिजे, म्हणजे तो कमीत कमी जिल्ह्यात असला पाहिजे, कमीत कमी शहरात असला पाहिजे, कमीत कमी कंटेनमेंट झोनमध्ये असला पाहिजे. या बाबतीत मात्र आपण फारशी काही कामगिरी करू शकलो नाही असं डेटा सांगतो 50 दिवसाच्या लॉकडाऊनचा. 6 एप्रिलला ज्यावेळी पहिल्यांदा आपण बघितलं, म्हणजे लॉकडाऊन लागल्यानंतर 10 दिवसांमध्ये, तर भारतातले 417 जिल्हे असे होते की जिथं एकही कोरोना केस नव्हती, म्हणजे जवळपास ग्रीन झोनमध्ये होते. भारतात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तो एक शहरी डिसीज होता, मेट्रोजमध्ये जास्त होता आणि जिथं विमानतळ आहेत, जिथं परदेशातनं प्रवासी आलेले आहेत अशा ठिकाणीच फक्त कोरोनाचा प्रसार झालेला होता. मात्र 14 एप्रिलला कोरोना नसलेल्या जिल्ह्यांची संख्या 417 वरून 324 वरती खाली आली, म्हणजे जवळपास पुढच्या 8 दिवसात 100 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या केसेस सापडल्या. हेच आपण जर का 14 एप्रिल ते 14 मे असा 1 महिन्याचा कालावधी बघितला तर ही संख्या 324 वरून 166 वरती खाली आली. म्हणजे हा रिपोर्ट ज्यावेळी केला गेला त्यावेळी फक्त 166 जिल्हे असे होते की जिथं कोरोनाच्या केसेस नव्हत्या. म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव हा ठराविक ठिकाणी रोखून धरायच्या ऐवजी कोरोनाचा प्रादुर्भाव लॉकडाऊन असून सुद्धा देशभर वाढत गेला. तो फक्त शहरी आजार न राहता तो गावोगावी पसरला. याची 2 कारणं हा रिपोर्ट देतो. त्याचं एक कारण अर्थातच की मायग्रंट लेबर, स्थलांतरित मजूर ज्या ज्या जिल्ह्यात गेला त्या त्या ठिकाणी तो कोरोना पसरला. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो की ज्या महानगरातून हा मायग्रंट लेबर आपापल्या गावी गेला त्या महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. कदाचित तिथं कम्युनिटी स्प्रेड होता आणि कित्येकांना लक्षणं नसल्यामुळं, सिम्पटमॅटिक असल्यामुळं ते गावी गेले आणि गावी कोरोनाचा प्रादुर्भाव त्यामुळे झाला. पण कोरोना ठराविक ठिकाणीच राखून ठेवण्यात आपल्याला यश आलेलं नाही. याचं दुसरं एक कारण असू शकतं की आपण उशिरा टेस्टिंग करायला लागलो. टेस्टिंगची क्षमता जरी वाढवत नेली तरी टेस्टिंग कोणाचं करायचं, कसं करायचं, किती क्षमतेनं करायचं याच्यावरूनही काही आपण वेगवेगळे प्रयोग केले. त्याचाही परिणाम असू शकतो की उशिरा आपल्याला समजलं की कित्येक जिल्ह्यांमध्ये कोरोना आहे. मात्र या सगळ्याचा मतितार्थ काढायचा झाला तर कोरोनाचा प्रवास, कोरोनाचा प्रसार आपण काही शहरात मर्यादित ठेवू शकलो नाही हे मात्र खरं. चौथं आणि सर्वात महत्त्वाचं लॉकडाऊनचं उद्दिष्ट हे होतं आणि आहे ते म्हणजे या कालावधीचा वापर करून आपली हेल्थ केअर कपॅसिटी प्रचंड प्रमाणात वाढवणं. एक लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, भारतात तर तो अधिकच कमी आहे, मात्र तो प्रचंड वेगानं वाढतो. त्यामुळे एक देश म्हणून आपण याची काळजी घ्यायला हवी की सर्व बाधितांना, सर्व संबंधितांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळाली पाहिजे जेणेकरून ते बरे होऊ शकतात. स्वीडन या देशानं असं ठरवलं की आपण काही लॉकडाऊन करायची गरज नाही. याचं कारण ज्या प्रमाणात त्यांच्याकडे कोरोनाच्या केसेस वाढत होत्या त्यापेक्षा त्यांच्याकडची हेल्थकेअर कपॅसिटी जास्त होती आणि आहे. म्हणजे आपण लॉकडाऊनचा मुख्य उद्देश हा अचानक कोरोना वाढू न देणं आणि त्याच्यामुळे आपल्या हेल्थकेअर यंत्रणेवरती बर्डन न होऊ देणं हा होता.
या दृष्टीनं या पॉजचा, या 50 दिवसांचा आपण कसा वापर केला हे समजून घ्यायला हवं. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत आपल्याकडं 970 हॉस्पिटल्स आहेत, कोविड हॉस्पिटल्स, की जी क्रिटिकल पेशंट्ससाठी वापरता येऊ शकतात. याशिवाय 2300 कोविड हेल्थकेअर सेंटर आहेत की जी मॉडरेट ज्यांना सिम्पटम आहेत किंवा सिम्पटम्स नाहीत अशांसाठी वापरता येऊ शकतात. तर जवळपास 6.5 लाख आयसोलेशन बेड्स आज या देशामध्ये आहेत. म्हणजे असणाऱ्या रिसोर्सेस रिअरेंज करून, वेगवेगळ्या प्रकारची हेल्थ इक्विपमेंट्स प्रोक्यूर करून आपण इतक्या लोकांची हेल्थकेअरची कपॅसिटी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बिल्ड करून ठेवलेली आहे, रेडी कपॅसिटी म्हणून. आज जवळपास 1,30,000 ICU बेड आणि ऑक्सिजनची ज्यांना सुविधा करता येऊ शकेल अशा स्वरूपाचे बेड्स उपलब्ध आहेत देशांमध्ये. तर देशामध्ये जवळपास 6,000 व्हेंटिलेटर अवेलेबल आहेत आणि अजून 60,000ची मागणी केलेली आहे असं या रिपोर्टच्या रेफरन्सेसनुसार नमूद केलेलं आहे. आपण जर का भारतामध्ये कोरोना बाधितांचा अभ्यास केला तर फक्त 1.1% लोकांना व्हेंटिलेटरची गरज भासली आहे, तर 3.3% लोकांना मेडिकल ऑक्सिजनची गरज भासलेली आहे. याचा अर्थ असा की भारतामध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन लागण्याचं प्रमाण हे जगापेक्षा कमी आहे. समजा आपण हेच ॲव्हरेज पकडलं तर आत्ताची आपली यंत्रणा, व्हेंटिलेटर्सची यंत्रणा ही जवळपास 5.5 लाख पेशंट्स होईपर्यंत हा सगळा भार पेलू शकते. आत्ता मी हे बोलताना साधारणतः भारतात 1.5 लाख पेशंट्स आहेत. म्हणजे अजूनही पेशंट्स वाढले तरी त्यांना पेलण्याजोगी यंत्रणा आज उभी राहिलेली आहे. फक्त त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये अपेक्षेपेक्षा खूप जास्त रुग्ण असल्यामुळे तिथल्या यंत्रणेवर ताण आला आहे, पण इतर ठिकाणी तो तितकासा ताण नाही आहे. एकूण अवेलेबल बेड्सच्या 1.5 ते 2% ऑक्युपन्सी आहे, पण काही ठराविक शहरांमध्ये मात्र बेड फुल झालेले आहेत. तर हे जर का डिस्ट्रीब्युशन योग्य राहिलं आणि त्या ठिकाणाहून यंत्रणा उभी राहिली तर आपली हेल्थकेअरची यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आणि जरी प्रादुर्भाव झाल्यास तरी लोकांना बरं करण्यास सक्षम झालेली आहे असं दिसतंय. पण या संदर्भातला आत्मविश्वास सरकारनं कॉमन मॅनला देणं गरजेचं आहे की काळजी करू नका, आपली हेल्थकेअर यंत्रणा उभी राहिलेली आहे. या सगळ्या अभ्यासातून या संशोधकांनी काही निष्कर्ष नमूद केलेले आहेत, काही निरीक्षणं नमूद केलेली आहेत. ते अशी आहेत की वन साईज फिट फॉर ऑल असं भारतात चालणार नाही. भारत हा मोठा देश आहे आणि भारतात प्रत्येक राज्यवाईज, प्रत्येक महानगरावाईज कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे आत्ता जसं आपण स्टॅगर्ड लॉकडाऊन करतोय किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नियम लावतोय, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न टॅकल करावा लागणार आहे. आपल्याकडं असणाऱ्या उपलब्ध रिसोर्सेसचा योग्य त्या ठिकाणी ॲलोकेशन करणं, जिथं गरज आहे तिथं ते रिसोर्सेस पोहोचवणं, ह्या ट्रान्सपोर्टेशनचा किंवा डिस्ट्रीब्युशनचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जर का डिस्ट्रीब्युशन आपण नीट करू शकलो तर आपण कित्येक ठिकाणचा लॉकडाऊन उठवू शकतो आणि कित्येक ठिकाणी जनजीवन पूर्ववत येऊ शकतं. दुसरं म्हणजे लॉकडाऊन उठवल्यानंतर काही प्रमुख देशांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढलेल्या दिसतात. असं जर का भारतामध्ये झालं तर त्याला सामोरं जाण्यासाठी, त्याच्या गतीला सामोरं जाण्यासाठी हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर अजून वाढवणं आणि लॉकडाऊन करावं लागलं तर त्याची स्ट्रॅटेजी काय असणं, यासारख्या मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे असं हा रिपोर्ट सांगतो. मला असं वाटतं की लॉकडाऊन करावं का नाही, ते कसं करावं, काय करावं, याच्याबद्दल इतकी चर्चा झाली, इतके वादविवाद झाले, इतके प्रश्न उपस्थित केले गेले. अशावेळी डेटाच्या आधारावरती केलेला असा अभ्यास खूप महत्त्वपूर्ण आहे. तो आपल्याला स्पष्ट चित्र उभं करून देतो की आपण कुठं यशस्वी झालो आणि कुठं नाही. याबाबतीत कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती दिसते असं एकूणच या रिपोर्टवरून दिसतं. हा रिपोर्ट उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे सायंटिफिक मेथडॉलॉजी वापरून या रिसर्चर्सनी केलेला आहे. तो प्रेझेंट आपण थिंक बँकवरती करत आहोत, जेणेकरून आपल्या श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल की लॉकडाऊनमध्ये नक्की काय जमलं आणि काय चुकलं. या रिपोर्टची मूळ प्रत तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन बघू शकता, वाचू शकता. आपण येथून पुढेही असे डेटावरती आधारित अभ्यास मांडायचा प्रयत्न करू, जेणेकरून कोणत्याही पॉलिटिकल किंवा इतर बायसेसमध्ये न अडकता आपण आपला भोवताल, आपल्या आजूबाजूचा समाज समजून घेऊ शकू. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.